नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, जी की आपली ई पीक पाहणी आहे। रब्बी हंगामाची ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरून जर पाहिलं तर 1 डिसेंबर ते 24 जानेवारी 2025 म्हणजेच काल। आज आहे 25 जानेवारी 2026, तारीख संपलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की माझी ई पीक पाहणी झाली नाही, तर आता ई पीक पाहणी तुम्ही कसं करायची। काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सद्यस्थितीला सुद्धा ई पीक पाहणी करू शकता आणि हे ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला 10 मार्च 2026 पर्यंत कालावधी आहे। नेमका तो कसा आहे, तर त्याच्यासाठी जर पाहिलं तर तुमच्या गावातील जे काही सहाय्यक असतील, सहाय्यक कोण आहेत तुमच्या गावात जर माहिती नसेल तर तुमच्या गावचे तलाठी साहेब यांना विचारा की तुमच्या गावासाठी सहाय्यक म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे। जे कोणी सहाय्यक असतील ते सहाय्यकांमार्फत तुमची ई पीक पाहणी तुम्ही करून घेऊ शकता। त्याच्यासाठी तुम्हाला 25 जानेवारी 2026 पासून ते 10 मार्च 2026 पर्यंत कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या रब्बी हंगामातील ई पीक पाहणी किंवा तुम्हाला तुमचं काही विहीर लावायची असेल, बोर लावायची असेल किंवा इतर कुठले झाडांची नोंद वगैरे करायची असेल तेही सुद्धा तुम्ही करू शकता। तारीख लक्षात ठेवा, आजपासून म्हणजे 25 जानेवारीपासून ते 10 मार्च 2026 पर्यंत सहाय्यक यांच्यामार्फत तुम्ही तुमची गावचे जे काही सहाय्यक असतील ते त्यांच्यामार्फत तुमची ई पीक पाहणी करून घेऊ शकता। अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। जर तुम्हाला तुमच्या गावाची सहाय्यकाची यादी कशी काढायची ते जर माहिती नसेल तर नक्की कमेंट करा, तुम्हाला तुमची संपूर्ण गावची यादी आणि त्यांच्यात कोण सहाय्यक आहेत संपूर्ण यादी दिली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।